हाय फ्रेंड्स, हा माझा पहिला ब्लॉग आणि मी शुभांकर पुढे आज शेतामध्ये आलो आहोत. म्हणजे पप्पा मम्मी आणि मी शेतामध्ये आलो आहोत. तर चला बघूया. आज आम्ही आलो आहोत शेतात आमच्या. तर काय चालले, बरे आहेत ना? राव 1.5 महिने झालं शेतामध्ये नाही आलो. आज आलो. बापरे. आणि इतकं दमवलं पप्पा येतो थांबा. इतकं दमवलं म्हणलं 1.5 महिना पुन्हा वावरतच येणार नाही. काय आता वयानं नेमकंच पळवलंय. तर हे आमचं शेत आहे आणि पप्पा काय शेवरा उपटतात. काय तुम्हाला काही रुही बघायला भेटत नसेल तर चला मी दाखवतो आता. पुढे खूप सारे रोळे आहेत आणि आम्हाला उद्या वावरत यायचं आहे. इथून तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. थांबा. तर बरं चालू आहे ना सगळं. हां, शेतामध्ये खूप काम करायला लागतात. इतके काम हैराण होतो काम करू हैराण डायरेक्ट. वावरत मम्मीने नाही आलो. पप्पा म्हणतात चल वावरत चल, काय घरी भटके टाकू का, अभ्यास करायचा 3 घंटे. राव काय अभ्यास करायचा, अभ्यास करतो. पप्पाचे लेखत बंद झालं जसं तर लगेच पप्पा येतात दुकानावरून. मग अभ्यास केला नाही आणि मग मम्मी वावरत नाही ती. आणि मग काय शेवरा उपट शेवरा उपट गाजर गवत उपट. तर मित्रांनो आपण डोळ्याचा खूप जवळ आलो आहोत. थांबा, मला काही जमीन जवळ जातो खूप. थांबा पप्पा. हे बघा हे रे. खूप सारे आहेत. आता आपला कॅमेरा काही एवढा भारीवाला नाही, याच्यामुळे तुम्हाला बरोबर दिसणार नाही. अरे बा, पडत होतो राव मी. बघा असेच शेतकऱ्यांचं नुकसान करतात, उडवतात. यांना इकडून हाणलं की तिकडून हाणतात, तिकडून हाणलं की इकडून हाणतात. बघा पप्पाने आवाज दिला तर कसे पळायला लागले. शेतकऱ्याचं खूप नुकसान करतात. सरकारला मी एकच मागणी करतो की रोह्यांना पकडून झूमध्ये तरी ठेवा, तेवढं तरी हे होईल. बघा तिकडून एक काका आहेत, ते तुम्हाला सध्या दिसत नाही. तिकडून एक काका आहेत, ते त्यांना हाणतात. आम्ही इकडून हाणतोय कारण की आमच्या वावरात उडवा होऊ नये. बघा बघा हरणाचं पिल्लू. अरे आमच्या वावरात घुसले. चला. अरे बापरे मित्रांनो, खूप सारे आमच्या शेतात घुसले. एक दिवस काय आलो तर रोह्यांनी इतकं परेशान केलं राव. ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून ह्या वावरात. काय सांगू, जे आहे ते बरं आहे. सरकारला माझी फक्त एक मांग आहे की सर्वात पहिले तुम्ही रोही पकडून या वावरातून. रोही इतके झाले राव. काय आता जे आहे ते बरं आहे, जाऊ द्या, सांगूनच फायदा होतो ना. तर नेमकं रोह्या मागून आलो मी. तर बाजूच्या वावरातून ते काका हाणतात, ह्या वावरातून आम्ही आणतो, त्या वावरातून ते आणतात. रोह्याला पळणं होतं आहे आणि आम्ही नेमकंच खाऊन आलो आहे. आमचं कशाला जिरवतो. जे आहे ते आता जे आहे ते तर राहू दे पोटात. डबल मम्मी म्हणती 5 मिनिटं भूक लागली. मम्मीला तर काम करायची सवय आहे, पण आम्हाला तर नाही ना. तर तो पाऊस येत आहे बाप्पा खूप जोराने, म्हणजे जास्त आता धीमे धीमे. तर आज मी सुट्टी होती, तर आज मी वावरात आलो होतो आमच्या. आणि काय मम्मी म्हणलं वावरात यायचं नाही, त्याचे चक्कटू लागला शिडीश्वर. किती दिवसाचा लागणार होता, लागला. मम्मीला म्हणलं की राहू दे मला घरी. तर काय मम्मी म्हणे पप्पाला सांगेन. पप्पा डबल मग पप्पावर सांगितलं तर एक मार खावं तो लागलच. पप्पा म्हणतात घरी आले आम्ही उसरा अभ्यास कर. बाप, अभ्यास तर काही एकटा असले की होत नाही घरामध्ये. चला वावरात. मग आलो
म्हणून म्हणती जाऊन लगेच चक्कर मारून वापस येतो. मग गेलो, शिवरा उपटला, गांजर गवत उपटलं. काय राव, माझ्याकडून 2 पट्ट्या डायरेक्ट साफ करून घेतल्या. मित्रांनो बघा, आम्ही सुपरमॅन आहे. मी शेतामध्ये एक हात फिरवला, पूर्ण तण गायब केलं. बघा पण इतका घाम फुटला मला, बघितलं का? पूर्ण वल्ला झालोय घामाने. शेतीमध्ये काम तर करावंच लागणार. बघा घाम आमचा पूर्ण वल्ल झालोय. तर मित्रांनो मी काय सुपरमॅन वगैरे नाही. मी पावसामध्ये भिजलो नेमकंच. व्हिडिओ बनवता थांबलो आहे. आणि मम्मी आणि माझे दादा छत्री खाली बसली आणि मला भिजवत आहे. म्हणतात की तुझ्या छत्रीमध्ये जागा नाही. मी म्हटलं बरं मला भिजवतात, तर मी मग छत्रीच्या डायरेक्ट बाहेर आलो आणि भिजलो. बघा घाम. तर बघा चिखल किती लागलाय पायाला. थांबा, अरे बाप, इथं तुम्हाला मी दाखवू शकत नाही, अंधार यायला. चला दगडावर ठेवून दाखवतो. बघा बुट्ट भरलेत. आता गाडी निघती का नाही काय बरं. ते बा ती झोपडी दिसते ना मागं, ती वाली, तिथं माझे बाबा आहे आणि दादाची मुलगी. ती तर नाही भिजली, फोकस फाकट मी भरलो यार. KGF चॅप्टर 2 बघायचा होता. आता कपडे बदलून मला आता खूप कंटाळा आहे तो कपडे बदलायला. मम्मी म्हणे येऊच्या झाडाखाली उभं राहा, पाऊस लागणार नाही. इतक्या जोराने पाऊस आला, पूर्ण भिजून गेलो. आणि पावसामध्ये आमचं गाव पण दिसेना. एरिया आमचं गाव दिसतंय. तर आज इतका पाऊस होता, म्हणजे 5 मिनटं पाऊस आला पण खूप आला. डायरेक्टली आम्हाला गावाची घरं पण दिसेना. या एखाद्या वेळेस धोंडे खायला. आम्ही तर कालच मामांच्या इथून धोंडे खाऊन आलो शेतामध्ये. ते शेतामध्ये जातात. खूप कटाळीवर आवाज, खतरनाक. पूर्ण शेतामधलं शेवरा, गांजर गवत, इकडून हे इकडून ते सगळं उपटून टाकलं, खतम. तसे 2 तास घेतले, 2 तास. जेवढे अभ्यास करत नाही तेवढं केले आज. बघा ही पूर्ण पट्टी आमचीच आहे. वरचं तेव्हा झाड दिसायला इकडं, ते पण आमचं आहे. इकडं पण आमचं आहे शेत. नको शाळेमध्ये छडी मुलांना मार खातात. मला तर काय नाही, मार खाऊ शकत नाही कारण की मी अभ्यास करतो. चला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट करा. ब्लॉग कसा झाला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.